मला जरा बोलायचं होतं तुमच्याशी। अहो काय चाललं तुमचं? काय ते मगाशीच बोलायचं ना। अहो ते काकींसमोर मला बोलता आलं नसतं म्हणून। बरं ठीक आहे बोला। तुम्ही तुमची नोकरी टिकावी म्हणून काकींना भेटायला आला होता ना? हो। आणि हे सगळं तुम्ही वीरूवरची केस मागं घेतली म्हणून झालंय ना? नाही नाही तसं काय नाही। खरं बोला साहेब, तुम्हाला बी माहितीये खरं काय ते शोधून काढायला मला फार वेळ लागणार नाही। त्या दिवशी झेडपीत काय झालं हे बघितलंच असेल तुम्ही। हो बघितलं ना, सगळे लोक प्रत्येक शब्दाला तुमच्या होला हो करत होते, त्यामुळेच तर केस माघार घ्यावी लागली। आणि आता नोकरी जायची वेळ आली माझ्यावर। माझ्या वरच्या अधिकाऱ्यांनी चौकशी चालू केली, ते मला कधी पण कामावरून काढून टाकतील। अहो नोकरी जायची एवढी भीती आहे तुम्हाला, मग कशाला लोकांची कामं अडवतात? कशाला अशी खोटी केस करतात? अहो हे काय मी मनानं केलं का? माझ्यावर पण प्रेशर होतं। कुणाचं प्रेशर होतं साहेब? मला सांगा, कोणी सांगितलं होतं तुम्हाला हे सगळं करायला? नाही नाही मला उशीर होतोय। थांबा साहेब, अजून पण संधी गेलेली नाहीये साहेब। असं बी आधीच तुमच्यावर नोकरी जायची वेळ आली आहे, आणि तुम्ही किती बी लपवलत ना तरी मला खरं काय ते माहितीये। मी काल फोनवर सगळं ऐकलंय। म्हणजे तो पण तुम्ही उचलला होता? हो। आता तुमच्यापासून काय लपवायचं? त्या दिवशी काकींच्या सांगण्यावरूनच मी वीरूला झेडपीत हाकललं होतं। त्यांच्या सांगण्यावरूनच मी पाटोळ्याच्या पोराची ऑर्डर पण अडवून ठेवली होती, आणि त्यांच्या सांगण्यावरूनच मी वीरूवर पोलीस केस केली होती। अहो पण काकींनी हे सगळं का केलं असेल? हे सगळं काय मला माहित नाही। तुमच्या घरातलं जे काय राजकारण असेल ते तुमचं तुम्ही बघून घ्या। येतो मी। काकी वीरूच्या भाबडेपणाचा फायदा उठवत ह्यो लय मोठा डाव खेळतात त्याच्यावर। पण वीरूला किती जरी सांगितलं तरी तो यावर विश्वास ठेवणारच नाही। मला काही झालं तरी त्याच्या डोळ्यावरनं काकींच्या आंधळ्या विश्वासाची धूळ साफ करायलाच पाहिजे। सुनबाई, अगं तू घरात होतीस ना? मग बाहेर न कुठं आलीस? नाही काही नाही, माझं एक काम होतं म्हणून बाहेर गेले। काय काम होतं? आलेच मी। ही अशी बावचळल्यागत का करत होती आता? हिनं त्या चव्हाणाला भेटून काय विचारलं तर नसेल ना? चव्हाणाने काल मला फोन केला होता, तो हिनं उचलला नव्हता ना? नाही नाही नाही, मला काहीतरी केलं पाहिजे। वीरू बस, बरं झालं तू आलास। तुला विश्वास नव्हता ना माझ्यावर? अरे चव्हाण साहेब आपल्या घरी काकींना भेटायला आले होते, तू हवा होतास वीरू। त्यांच्या तोंडून ऐकूनच तुला विश्वास बसला असता। कशावर? हेच की काकींनीच तुझ्यावर केस केली। थांब सुनबाई, मी सांगते वीरूला। वीरू, तुझ्यावर पोलीस केस करायला मीच सांगितलं होतं। त्या नाना पाटोळ्याच्या पोराला नोकरी मिळू नये म्हणून चव्हाणांवर मीच दबाव आणला होता। त्याला सही करण्यापासून मीच थांबवलं होतं। काकी, अहो ही काय बोलताय तुम्ही? हे मी नाही बोलत आहे वीरू, हे बोलायला माझ्यावर दबाव आणला जातोय। चव्हाण साहेब मला धमकी देऊन गेलेत की मी तुमच्यावर, वीरूवर तुम्हीच केस करायला मला भाग पाडलं असं खोटा आरोप करीन, तुमच्या घरात फूट पाडीन। तुला जर एवढाच त्रास द्यायचा असता ना तर लहानपणापासून असं स्वतःच्या पोरासारखं वाढवलं असतं का मी? काकी तुम्ही नका काळजी करू, कुणी बी येऊन मला काय बी सांगितलं ना तरी मी त्याच्यावर विश्वास ठेवणार नाही। मला माहितीये ना तुम्ही माझ्यासाठी किती काय काय केलंय ते। मी आत्ताच जातो आणि त्या चव्हाण साहेबाला सुद्धा सारखा सरळ करतो। नाही वीरू, बस झालं, मला आता हे प्रकरण जास्त चिघळू द्यायचं नाही। तुझा माझ्यावर विश्वास आहे, हेच लय आहे माझ्यासाठी। बाकीचं कोण काय म्हणतंय, कोण आरोप करतंय यानं फरक पडत नाही मला। अहो पण काकी, शब्द दे मला, तू यात पडणार नाही, तू त्या चव्हाणाला काय बोलणार नाही।
ठीक आहे काकी, मी त्याला काय बोलणार नाही. तुम्ही असं स्वतःला त्रास करून घेऊ नका. तुम्ही या बरं, इथं बसा बघू, इथं बसा. रडू नका तुम्ही. पिऊ, काकीनं पाणी दे पटकन. काकी, ठीक आहे पाणी. असं करू नका, पाणी पे जरा. ठीक आहे. विरू, तूच आहेस रे लेकरा, जो माझ्यावर एवढी माया करतो, मला एवढं जीव लावतो. कधी कधी वाटतं बाहेरची माणसं येऊन आपल्यात राजकारण करून तुला माझ्यापासून दूर करत्यात. लई भोळ आहेस र, लई भाबड आहेस तू. आपण लोकांसाठी एवढी मरमर करतो, पण हे जग लई उपराट आहे रे पोरा. कधी कुणाचा काटा काढायला सांगता येत नाही. माणसं ओळखायला शिक रे पोरा. चल, येते मी. जी. सुनबाई, येते ग. पिऊ, बघितलंस काकींचं किती प्रेम आहे माझ्यावर, या घरावर. ते चव्हाण साहेब भेटलो होतं ना, त्याच वेळेस त्यांना ऐकवायला पाहिजे होतंस तू की आमच्या काकी असे कधीच काय वागणार नाहीत. आमचा त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. पिऊ, पण काही म्हण बर का, काकीन नाही ना माणसांची बरोबर पारख आहे बघ. अगं म्हणून तर ते राजकारणात एवढ्या मोठ्या पदापर्यंत पोहोचले. ते असल्या राजकारणाचा ना या घरात निभावच लागू देणार नाहीत बघ. बरं चल, मी आहे ना गोट्यात 2 गुरासनी चारा घालतो. खरंय विरू तुझंच. माणसं खरंच ओळखता येत नाहीत आपल्याला, पण ती येळेत ओळखली नाही ना तर आयुष्याची राख रांगोळी होते, हे पण तेवढंच खरं आहे. त्यामुळे आता मलाच काहीतरी करून येळीच या सगळ्याला आवर घालायला पाहिजे. थांबा काकी. काय झालं सुनबाई? का करताय तुम्ही हे सगळं? काय करत्या तू? काय बोलतेस कळत नाही का मला? पण मी जे काय करते ना तुमच्या भल्यासाठीच करते. तुमचं लग्न पण आओ, किती दिवस हेच सांगून फायदा घेणार आहात तुम्ही आमचा? ही असली इमोशनल नाटकं करून ना तुम्ही वीरूला फसवू शकता, पण मला नाही काकी. कारण मला माहिती, जेवढ्या तुम्ही दाखवताय ना तेवढ्या साध्या तुम्ही नाही. मला सगळं कळलंय चव्हाण साहेबांकडून. राजकारण पोरी, राजकारण. आपल्या घरात कुणीतरी फूट पाडायला बघतोय. मला वाटतंय तुझा बाप अंकुशराव हे सगळं करतोय. तू त्याला सामील नाहीस ना? अहो काकी, अजून किती गोष्टी रचाल स्वतःचा खरा चेहरा लपवण्यासाठी? तुम्ही तुमच्याच घरातल्या माणसाच्या विरोधात जाऊन त्याच्याविषयी पोलीस केस करायला सांगितली. त्याची कामं होऊ नयेत म्हणून प्रयत्न केले. का केलं तुम्ही असं काकी? वीरूनं तुम्हाला आईचा दर्जा दिला आणि तुम्ही त्याच्याच विरोधात जाऊन हे असलं घाणेरडं राजकारण केलं. अगं हे काय बोलतेस सुनबाई तू? मला खरंच कळत नाही. बघ बाई, तुला काय गैरसमज करून घ्यायचा असेल तो घे, मला नाही फरक पडत. पण मला पडतो काकी. जर तुम्ही वीरूचा असाच गैरफायदा घेणार असाल आणि अशाच त्याच्या आयुष्यात अडचणी आणणार असाल तर खरं काय हे मला वीरूला सांगायलाच पाहिजे. ए, कुणाला धमकी देतेस गा? तुझ्यापेक्षा जास्त उन्हाळे पावसाळे बघितलेत मी, आणि म्हणून तर मी या घराची कारभारी नाही. तुला काय वाटलं ग? तू आता वीरूला जाऊन सांगशील आणि वीरू लगेच मला विचारायला येईल?
कुणाला कसं ताब्यात ठेवायचं हे चांगलंच माहितीये मला. पण माझ्या बाबतीतचा तुमचा अभ्यास कमी पडलाय काकी. असं तुला वाटतंय ग, पण मी आत्ताच सांगते, तू वीरूचे कितीही कान भरलेस ना, वीरू माझ्या शब्दाबाहेर नाही. तो माझ्या पायाखाली होता आणि पायाखालीच राहणार आहे. तुला काय करायचं ते कर, जा. तुमचा एवढाच विश्वास आहे ना वीरूवर, मग मी त्याच वीरू समोर जाऊन तुमचा खरा चेहरा दाखवू. तुमच्या चेहऱ्यावरचे सगळे मुखवटे फाडून तुमचा माज धुळीला मिळवेन, हे चॅलेंज आहे माझं. मी बी बघतेच तू हे चॅलेंज कसं पुरं करतेस. नाही तुझ्यावरनं खाना फिरवला ना तर नावाची कांचन सूर्यवंशी नाही मी. मी आत्ताच सांगते, तू वीरूचे कितीही कान भरलेस ना, वीरू माझ्या शब्दाबाहेर नाही. तो माझ्या पायाखाली होता आणि पायाखालीच राहणार आहे. जरा पाणी दे ग. होय पिऊ, काही माणसं कशी असतात ती ना, किती बी काय झालं तरी सुधरत नाहीत बघ. आता ते चव्हाण साहेबांनाच बघ की, त्यांना त्यांच्या घरनं इथं आणलं, त्यांना अना पाटोळ्यांच्या पोराच्या ऑर्डरवर सही घेतली. म्हटलं वा, साहेब सुधारले. पण नाही, साहेबांनी उलट माझ्यावरच परत केस केली. बर, केस केली ती केली आणि परत माघारी बी घेतली. म्हटलं वा, साहेब आता सुधारायला लागलेत. पण ना, साहेबांनी त्याचा बदला म्हणून आता आपल्या घरात भांडणं लावायला लागले ती. मला ना त्याचं काही कळतच नाही. म्हणजे बघ, कारण त्यांना चांगलंच माहिती सूर्यवंशांची एकी हीच त्यांची ताकद आहे. म्हणून तर काकींवर असे खोटे आरोप करायला लागले. मला तर असं वाटतंय ना, जाऊन त्या चव्हाण साहेबाला चांगला जाब विचारावा की असं खोटं वागणारी माणसं मला अजिबात आवडत नाही. अगं तुझ्याशी बोलतोय मी. काय झालं? काही नाही. मला वाटतं तू जाऊन एकदा चव्हाण साहेबांशी बोलायला पाहिजे. आपल्याला कळलं तरी की ते असं का वागले. मला बी असंच वाटतं की जाऊन ना त्या चव्हाण साहेबाला समोर समोर विचारावं की बाबा रे, तू असं युटर्न का घेतलायस. वीरू, मग आपण उद्याच जाऊन भेटूयात का त्यांना? नाही, नको. मी काकींना शब्द दिलाय, काय बी झालं तरी यात मी मध्ये पडणार नाही. आणि तुला बी माहिती, मी दिलेला शब्द कधीच मोडत नाही. असो, चला बाबा, आज लई दमलोय, लवकर झोपा. याचाच काकी फायदा घेतायत वीरू. तुला कसं सांगू? अरे तुझ्या डोळ्यांवर त्यांनी त्यांच्या चांगुलपणाची पट्टी बांधली आणि त्यामुळे तुला त्यांचा खरा चेहराच दिसेना झाला. त्या तुझ्याशी लई खोटं वागताय. मला भीती वाटतेय वीरू. काकींचा खरा चेहरा तुझ्या समोर येईल तेव्हा कसा सावरशील स्वतःला? मी काकींना फार काळ तुला फसवू देणार नाही. मला त्यांचा चेहरा तुझ्या समोर आणावाच लागणार. हा 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 हा, सुनबाई काय मस्त झालेत पोहे. काय भारी वास सुटलाय.
कांचन, अगं नुसती चिवडत काय बसलीस? खा की. सुनबाई, मस्त झालेत बर का पोहे. आता पियूनं केलेत म्हणल्यावर चांगलंच झाले असतील की. पियू कधी कुठल्या कामात चुकते का? हो मम्मी, तुम्ही कधी माझ्या हातचे पोहे खाल्लेत का? अगं तुझ्या बी हातची उद्या खाईन की. आता सुनबाईनी केलेत ते खाऊन बघ. पिऊ, अगं तू पण घे की. अहो नाही काका, मी घेईन की नंतर. नंतर काय झालं काकी? पोह्यात जरा मीठ जास्त आहे का? नाही, बरोबर आहे की. बरोबर आहे. मग माझ्या प्लेटमध्ये एवढं मीठ कसं काय? अगं कांचन, असं कसं होईल बरं? तिनं तर समजांसाठी एकत्र पोहे बनवल्यात ना. अगं तुला ते साईडला राहिलेलं आलं असेल. एका साईडला राहिलंय का माझ्या डिश मध्ये मुद्दाम घातलंय? अगं असं कशा पायी करेल पिऊ? आता मला काय माहित कुणाच्या मनात काय आहे ते, कोण कशासाठी कसं वागतंय ते. वीरू, अरे तुला जर मी चुकीची वाटत असेल ना, तू स्वतः खाऊन बघ. मी खोटं बोलते असं वाटतंय का? पियू, अगं काय ही? आमच्या डिश मधलं पोहे व्यवस्थित आणि काकींच्या डिश मधलं खारट कसं काय? लक्ष कुठं असतंय का तुझं? असू दे, भरलं आता माझं पोट. तुम्ही सगळे खाऊन घ्या. हा, काकी, आव काकी, बघितलंस तुझ्यामुळे ना काकी न नाश्ता करताच गेल्यात. नाहीतर काय? काय ग, तुला मम्मीने नाश्ता द्यायचाच नव्हता तर मला सांगायचं ना, मी करून दिला असता त्यासनी. अहो ताई, मी असं काही नाही केलं. म्हणजे पियोईनी तू मसली काय म्हणायचे? काकीने स्वतःच मीठ टाकलं का तर आणि तमाशा केला? काय हो पियोईनी, तुम्ही असा विचारच कसा करू शकता काकींबद्दल? त्यासनी कळलं तर किती वाईट वाटेल त्यांना. वीरू, बघ तुझी बायको काय विचार करते आणि तू काय सुद्धा बोलू नकोस हा तिला. पियू, काय चाललंय हे सगळं? वीरू, मला नाही माहिती सगळं कसं झालं. अरे पण मी तुझी शपथ घेऊन सांगते, मी नाही काकींच्या पोह्यांमध्ये मीठ टाकलं.